श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर एकादश अध्याय याच्यावर आपलं प्रवचन सुरू आहे आणि आता हा तिसरा श्लोक आहे. त्याच्यावर आपण प्रवचन बघूया. एवमे तद्यथाथ तत्त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ईश्वरं पुरुषोत्तम. एवमेतद्यथाथ त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे भगवंता, याप्रमाणे हे जे तू मला तुझ्या स्वरूपाचं ज्ञान सांगितलं, स्वरूपाविषयीचं ज्ञान तर तू मला सांगितलं म्हणा. निर्गुण निराकार सगुण साकार हे सर्व तू ज्ञान मला सांगितलं आणि त्याचा मला अनुभवही आला. निर्गुण निराकार सगुण साकार, सगुण साकाराचा अनुभव तुझ्याच रूपाने आला आणि निर्गुण निराकाराचा अनुभव तुझ्या ज्ञानाने आला. परंतु हे भगवंता, तुझं हे ईश्वर स्वरूप जे आहे म्हणा, तुझं हे विराट स्वरूप जे आहे, तुझं हे व्यापक स्वरूप आहे, त्या व्यापक स्वरूपाचा अनुभव म्हणजे ते व्यापक स्वरूप मी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहू इच्छितो, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा व्यापक परमात्मा हा सर्व जगात भरलेला आहे. अणुरेणू में अणुरणिया थोकडा तुका बाळा एवढा. अणुरणियान महतो महीयान. सर्व वस्तू अणुरेणू हे सगळं काही आपण ऐकलेलं आहे, आपण ऐकतो. पण त्याचा अनुभव, कुठल्या अनुभवाचा मार्ग काय आणि अर्जुनाने तो अनुभव कसा घेतला हे आपण बघतोय. अणुरेणू सदा सर्व काळ उपस्थित आहे. तो अस्तित्व मात्र आहे. किंबहुना त्याच्या अस्तित्वावरच हे जगत भासमान होत. तो अस्तित्व, तो जगामध्ये आहे असं म्हणतो आपण. सर्व जगामध्ये अणुरेणू मध्ये तो आहे असं म्हणतो. पण अणुरेणूच्या पलीकडे काय आहे? अणुरेणू तो भरलाय. जसं भांड्यात पाणी भरलंय, तलावात पाणी भरलंय, काय समुद्रात पाणी भरलेलं आहे. मग समुद्रात पाणी भरलेलं, पण म्हणजे पाणी हे कमी आहे आणि समुद्र त्याच्यापेक्षा मोठा आहे, मग पाणी कमी आहे. तसा परमेश्वर आहे का? ही बोलण्याची भाषा आहे. सर्व ठिकाणी तो भरलेला आहे म्हणजे काय? तर सर्व ठिकाणी तो आहे, पण तो मर्यादित नाहीये. सर्व या शब्दाची जी मर्यादा ती त्याला लागू होत नाही. म्हणा भूजल तेज समीरख चिरचर व्यापुनी जो हरी दशांगुले उरला. दशांगुळे उरला असं त्यांनी सांगितलं. चिरचर व्यापलं त्याने आणि तो दशांगुळे उरला. खरं म्हणजे दशांगुळे तो कसा उरेलो? आपण तर्काच्या दृष्टीने बघितलं तर 10 अंघोळी तो उरला. 10 अंघोळी म्हणजे हे 4 अंघोळ, हे 4 अंघोळ, 8 अंघोळ आणि 2 अंघोळ म्हणजे एवढाच तो उरला, असा त्याचा अर्थ होतो. पण व्यापक जो परमेश्वर आहे तो दशांगुळे नाही, तो उरला म्हणतो, तो अनंत आहे म्हणतो, किती आहे माहिती नाही. मग हे कसं तुम्ही हे मापदंड कुठलं, कसं काय मेजरमेंट दाखवलं म्हणाल तुम्ही? हे मेजरमेंट तुम्ही कुठून आणलं? भू जल तेज समीरख. भू म्हणजे भूमी, जल, तेज पृथ्वी आप तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत. भूजल तेज समीरख, ख म्हणजे आकाश. स्थिरचर, स्थिर, चर म्हणजे हालचाल करणारे, मुवमेंट करणारे, आणि स्थिर म्हणजे काही मुवमेंट करणार नाही असे. स्थिरचर व्यापुनी, हे सर्वांना व्यापलं त्या परमेश्वराने. व्यापुनी दशांगुळे उरला, तो दशांगुळे उरला. असं कसं? तो तर अनंत आहे. परमेश्वर हा तर अनंत, अनादि अनंत आहे. त्याला देश नाही, काल, देशाची मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, देश काल वस्तू याची मर्यादा नाही. आणि मग तुम्ही सांगता की तो दशांगुळे उरला. हे कसं काय म्हणलं? गणित हे कळत नाही. तो तर अनंत अपार आहे, दशांगुळे कसा उरला? इथे आमचं म्हणलेलं इथे लॉजिक आहे, बरोबर आम्हाला वाटत नाही.
हा म्हणा, सद्गुरू सांगतात की अरे तो जो म्हणतात तुम्ही अनंत म्हणतो ना, तो म्हणले त्याला अनंत नाही. परमेश्वर स्वतः सुद्धा माहिती नाही त्या परमेश्वराला स्वतःला सुद्धा की मी किती आहे, म्हणून तो अनंत आहे. परमेश्वर सुद्धा सांगू शकत नाही परमेश्वर तू किती आहे. तो म्हणतो किती हा शब्द माझ्या ठिकाणी नाही. किती आहे, केवढा आहे, हा शब्द नाहीच आहे म्हणून तर त्याला अनंत असं म्हणतो. अनंत आहे तो. आणि मग तो उरणार कसा? अनंत आहे तर मग तो उरला कसा? सगळं त्यांनी व्यापलं आणि तो उरला कसा? दशांगुळे उरला. कुठल्या कीर्तनकाराला हा प्रश्न विचारायला पाहिजे. मग अशी भोसलेंचाही फोन आला मला. भोसले मला म्हणले, म्हटलं त्यांना तुम्ही काय सांगितलं? मी त्यांना सांगितलं म्हणाल की त्यांना तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, त्यांच्याकडे उत्तर त्याचं आहे म्हणे, बरोबर उत्तर देतात. काय म्हटलं बरोबर सांगितलं. तर हा दशांगुळे उरला कसा उरला? तर मी मगाशी जे सांगितलं पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडामध्ये तो आहे आणि ब्रह्मांडात तो जो ब्रह्मांडात आहे ना, तो अनादि अनंत, त्याचा काही अंत नाही. तो अनादि अनंत. आता पिंडाच्या दृष्टीने बघितलं तर त्याचा पिंडात मात्र अनुभव असा येतो की पिंडातही पंचमहाभूत आहेत. भू जल तेज समीरक, पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी हा देह बनलेला आहे पंचमहाभूतांनी. आणि त्या पंचमहाभूतांचे गुण 5 गुण, शब्द स्पर्श रूप रस गंध हे आहे. आणि हा परमात्मा जो आहे म्हणले हा संपूर्ण देहामध्ये भरलेला आहे. सदा संचला. रामदास स्वामींनी काय सांगितलं? संचला. संचला म्हणजे तो सम प्रमाणात असा भरलेला आहे. कुठे कमी कुठे जास्त असं नाही. सदा संचला. आणि येत ना जात काही, तो काही येत नाही जात. लोक म्हणतात आत्मा येतो जातो. अरे आत्मा येत नाही जात नाही. सदा संचला येतना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही. रित काहीच नाही, रिक्त काही नाही. तया विण कोठे रिता ठाव नाही. तर आत्मरूपाने त्या देहाला सुद्धा त्याने असं व्यापून टाकलाय. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसाच्या शेवटच्या भागापर्यंत तो परमात्मा नुसता भरलेला आहे. तो परमात्मा पूर्णपणे भरलेला आहे. पण त्याचा अनुभव घ्यायचा तर तो हृदयात घ्यावा लागतो. हृदयात त्याची प्रयोगशाळा आहे. म्हणजे त्यांनी तो जो भरलेला आहे ना सर्वत्र, त्याची प्रयोगशाळा त्यांनी कुठे ठेवली आहे? तर म्हणले हृदयात. अनुभव मात्र हृदयात. तो सर्व अनंत आहे पण त्या अनंताचा अनुभव कुठे येतो? हृदयात. मग तो या देहामध्ये भरलेला आहे, हृदयात त्याचा अनुभव येतो. पण देहात पूर्ण भरून तो उरलाय. तो उरला याचा अनुभव कुठे येतो? तर म्हणले श्वासोश्वास किंवा प्राण. प्राण हा श्वासोश्वास होत असतो. परमेश्वराचं अस्तित्व कशाने दृश्यमान होतं? तर श्वासाने होतं. तर श्वास येतो, आत येतो आणि बाहेर जातो. आमचे महाराज सांगायचे, अरे जेव्हा श्वास बाहेर जातो ना, तेव्हा तो 10 अंघुळ बाहेर जातो. दशांगुळे उरला. योगाच्या भाषेत सांगायचं तो 10 अंघुळ बरोबर 4 अंघुळ 4 अंघुळ 10 अंघुळ. दशांगुळ 10 अंघुळीत पर्यंत तो श्वास जातो. 10 अंघुळ पर्यंत आपण त्याला फील करू शकतो. श्वास सोडला तर 10 अंघुळ, त्याच्या पलीकडे तो हे होत नाही. म्हणून त्याला दशांगुळे उरला असं म्हटलंय. तो हरी दशांगुळे उरला. स्थिरचरव्या पुनी जो हरी दशांगुळे उरला. म्हणून व्यष्टीच्या रूपाने किंवा या देहाच्या रूपाने किंवा या पिंडाच्या रूपाने त्याचं मोजमाप केलं तर तो दशांगुळेपर्यंत आपल्याला अनुभवाला येतो. तेव्हा म्हणून सांगितलं की दशांगुळे उरला. आता असं सांगतात की हे दशांगुळीत उरलाय ना, मग तुम्ही एक एक अंघुळ
जर श्वास जाण्याचं हे बाहेर जाण्याचं जे आहे त्याचं फील करा. एक एक अंघोळ तो कमीत कमी होत गेला श्वास तर तुम्हाला अनेक सिद्धी प्राप्त होतात. आता कोणाला काही आपलं योगशास्त्रातलं ज्ञान आम्हाला महाराज सांगायचे. अरे योगशास्त्रात असं असतं म्हणा की एक एक अंघोळ त्याचं म्हणजे कमी कमी होत गेलं ना तर त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. एक अंघोळ कमी झालं तर कुठली सिद्धी प्राप्त होते, दुसरा अंघोळ कमी झाला तर कुठली सिद्धी प्राप्त होते, तिसरा अंघोळ कमी झाला तर मग 6च अंघोळी राहिला, मग 5च अंघोळी राहिला, 5 अंघोळीपर्यंतच तो दिसतो स्पर्श होतो, मग 4 पर्यंत, मग 3, मग 2, 1, मग त्याचा स्पर्शच होत नाही. तेव्हा त्याचं प्रत्येकाची सिद्धी प्राप्त होते म्हणजे अशी. आपल्याला काय त्या सिद्धीच्या मागे जायचं नाही, कारण भक्ताला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. त्याला बसल्या बसल्या सगळ्या मुक्ती सुद्धा त्याला बसल्या बसल्या. लोक सायुज्य मुक्ती, अरे सायुज्य मुक्ती कसली म्हणा, तो ईश्वर सद्गुरूशी जोडलेलाच आहे म्हणा. त्याला सद्गुरूशी जोडलं, बस तो सद्गुरूच्याकडे आला, पाया पडला की तो त्याला सायुज्य मुक्ती पहिले घे, हा प्रसाद घे, तुला सायुज्य मुक्ती दिली. ह्याच्यात कुठली मोठी गोष्ट आहे म्हणाले. भक्ती मार्गात ती काय मोठी गोष्ट नाही. नाही मग त्याला सायुज्य मुक्ती मिळाली, तुम्हाला काय मोठे तीर मारले काय म्हणाले. अशी काय सायुज्य मुक्ती मोठ्या तपश्चर्या करून सायुज्य मुक्ती अशी मिळते असं? सायुज्य मुक्ती सद्गुरू म्हणतात. अरे मुक्ती त्याची द्वारी सिद्धी सहित, सिद्धी सहित मुक्ती त्याच्या द्वारात बसली असते, तो त्याच्याकडे बघत नाही. आम्हाला मुक्ती नको म्हणले. कुणा मुक्ती दे, कुणा राज्य दे, कोणाला मुक्ती दे, कोणाला राज्य दे, मजला तव चरणाचे रजच करी. पण मला काय म्हणा, मला बस सद्गुरू तुमच्या चरणाशी बस जागा द्या, मग तिकडे मुक्ती गिक्ती आम्हाला काय नाही. आणि मुक्ती घेऊन करायचं काय म्हणाले, मग रिटायर झाला मग आता काय करायचं? तसं म्हणले मुक्ती घेऊन आम्ही काय करणार, आम्हाला तर भक्ती करायची. तेव्हा म्हणले मुक्ती कशासाठी, तर भक्ती करण्यासाठी मुक्ती आहे. नाही तर तू मुक्ती घेईल आणि भलतच काहीतरी करत राहील. तेव्हा चिरचिर व्यापून तो व्यापक परमात्मा आपल्या पूर्ण पिंडामध्ये भरलेला आहे आणि दशांगुळ उरलाय. मग दशांगुळाची प्रचिती घ्यायची का, प्रचिती घ्या म्हणा, आणि असं साधना करा, अनेक वर्ष लागतील. मग हळूहळू एक एक सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल. पण म्हणजे या भानगडीत कशाला पडताय? सद्गुरूंना शरण जा की लगेच ते मुक्ती, सायुज्य मुक्ती देतील. हे घे बाबा सायुज्य मुक्ती. आणि मग सायुज्य मुक्ती मिळाली की सगळ्या सिद्धी आहे ना त्या तुझ्या दारात येऊन बसतील. पण त्या सिद्धींचं तुला काय करायचं आहे म्हणा? सिद्धींसाठी एवढी खतपट का करतोस तू? नाही मग चमत्कार, मग लोक त्यांच्या मागे लागतात, चमत्कार वगैरे वगैरे. आणि सद्गुरू तर काही चमत्कार करत नाही. सद्गुरू चमत्कार कशाला करतात? आमच्या सद्गुरूने आम्हाला सांगितलं, अनेक सिद्धी वर्णन सांगितलं. अरे असं केल्यामुळे असं होतं, तसं आम्ही ते करत बसलो का नाही? काय त्या सिद्धींना काय म्हणतात? त्या अक्कलकोट समित्या, त्यांच्याकडे एक संन्यासी यायचा. तो आला की अक्कलकोट समिती सांगायचे, अरे हा तिकडे जाऊन आला म्हणा. हा तो शब्द अश्लील शब्द असल्यामुळे काय तो म्हणता येत नाही, पण तो तिच्याकडे जाऊन आला म्हणा, असं म्हणायचं. वेश्येकडे जाऊन आला. तेव्हा या सगळ्या सिद्धी चमत्कार वगैरे जे आहे म्हणाले ते एकनिष्ठतेला बाधक आहेत. त्याला त्या परमात्म्याचं ज्ञान नाही होणार. ते सिद्धी हा अडथळा आहे. परमात्म स्वरूप हे तर केवढी ती सिद्धी आहे. म्हणजे एवढा तो मोठा सिद्ध झाला की त्याला परतो स्वतः परमात्मा झाला. जो स्वतः परमात्मा झाला त्याला सिद्धीची काय गरज हो? त्याच्याकडे सिद्धी अशा उभ्या राहतात ना, रिद्धी सिद्धी दासी होऊन राहतात त्याच्या ठिकाणी. तेव्हा त्याला त्याची काय आवश्यकता नाही, त्याचे महत्व पडत नाही. तेव्हा चिरचिर व्यापुनी जो हरी दशांगुळी उरला, याचा आपण अर्थ सांगू. म्हणजे अनुभव आपल्या देहातच घ्यायचा आहे म्हणा. तो व्यापक कसा आहे, व्यापक परमात्म्याचा अनुभव आपल्या देहातच घ्यायचा आहे. आणि या देहामध्ये सर्व त्या परमात्म्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. त्याचं जे अनंत स्वरूप आहे, म्हणजे जो
स्थळ काळ वस्तू यांच्या मर्यादाच्या पलीकडे जो आहे म्हणले, असं भगवंतानी ज्या आपल्या स्वरूपाचं वर्णन केलं ते मला जाणता आलं, असं असं अर्जुन सांगतो. मग त्याने जाणलं कुठे? तो म्हणला की मी धन्य झालो, मला खूप आनंद झाला की हे स्वरूप मी जाणलं, तुझं व्यापक स्वरूप ज्ञानाने जाणलं. व्यापक स्वरूप हे ज्ञानाने, निर्गुण निराकार स्वरूप हे ज्ञानाने जाणलं. त्याचा मला आनंद होतो असं अर्जुनाने सांगितलं. परंतु ते स्वरूप हे जे निर्गुण निराकार आहे, हे अलक्ष, अनाम, अरूप, अद्वय, अक्षय, परात्पर आहे. ते भगवंताला तो म्हणतो की तुम्ही दिलेल्या ज्ञानरूपी चक्षुनी मला पाहता आलं. ज्ञानरूपी चक्षुनी पाहता आलं म्हणजे जाणता आलं. पण ते प्रत्यक्ष सगुण साकार रूपात बघण्याची माझी उत्कंठा लागली आहे की निर्गुण निराकाराचा अनुभव आला म्हणा त्याला. निर्गुण निराकाराचा अनुभव ज्ञानाने आला, पण आता तरीही ते सगुण साकार रूपात मला बघायचं आहे. कारण सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे वेगळं नाहीच आहे म्हणाले, असं तुम्ही सांगता. तर मग मला ते निर्गुण सगुण साकार रूप पण बघायचं आहे. ते अद्भुत रूप या डोळ्यांनी दिसू शकत नाही, पण मी बघू इच्छितो. या डोळ्यांनी दिसू शकणार नाही, मला माहिती आहे म्हणा. त्या विराट रूपाला बघण्यासाठी दिव्य चक्षूंची आवश्यकता आहे. भगवंतानी त्याला विराट रूप, भगवंत म्हणाले मी विराट रूप तुला दाखवतो, बघ म्हणाले. पश्चिमे रूपमैश्वर्यम, हे बघ माझं रूपाचं ऐश्वर बघ, विराट रूपाचं ऐश्वर बघ, हे अद्भुत रूप तू बघ. तेव्हा अर्जुन म्हणतो मला तर काही दिसतच नाही म्हणाले. काय तुझं दिव्य स्वरूप तू प्रगट केलंय, रूप मला काही दिसत नाही. तेव्हा भगवान म्हणतात अरे याला दिव्य चक्षु दिले पाहिजे. दिव्य चक्षुची आवश्यकता आहे, कारण ते रूप भौतिक जगातलं नाही म्हणलं. या भौतिक जगातलं भौतिक जगातल्या वस्तू सगळं पंचमहाभूतांनी बनलेले असतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण हे तर भौतिक जगाच्या पलीकडचं आहे म्हणाले, दिव्य आहे. मग ते या भौतिक जगात कसं दिसेल? या त्रिगुणात्मक जड प्रकृतीपासून जे उत्पन्न झालेलं आहे ते इकडे कसं दिसणार? परंतु भगवंताचं विराट स्वरूप हे कशाने बनलेलं आहे? भगवंताचा रामकृष्णाजी जे अवतार आहेत, भगवंताचं नारायण स्वरूप, भगवंताचं नारायण रूप आहे, विष्णू रूप आहे. हे काय? हे म्हणाले त्यांचं हे रूप कुठून त्यांनी घेतलं म्हणे? ते त्यांचं चिद रूपिणी महामाया, सच्चित आनंद, परमात्मा सच्चित आनंद आहे. तेव्हा सगुण रूप हे चिद रूप आहे. भगवंताचं सगुण रूप काय आहे? चिद रूप, चित. आणि सतरूप हे निर्गुण. भगवंताचं सच्चिदानंद स्वरूप आहे. मग सत जे आहे ते निर्गुण आहे, ते दिसत नाही. ते चित होतं म्हणजे सगुण होतं. मग सगुण झालं की ते दिसतं आणि ते पाहिलं की आनंद होतो. आनंद, त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. आणि प्रेम जिथे आहे तिथे आनंद होतो, सच्चिद आनंद. मग परमात्म्याचं महाविष्णू रूप, नारायण रूप आणि हे विराट स्वरूप जे भगवंतांनी दाखवलं. आणि एवढंच नव्हे तर भगवान श्रीकृष्णाचा अवतार प्रभू राम, भगवान श्रीकृष्ण, कच्छ, मत्स्य, वराह, वामन, नरसिंह, हे सर्व जे अवतार आहे म्हणा, हे सुद्धा ते चिद्रूपच आहे म्हणा. चिद्रूप आहे, तेच पंचभौतिक नाही आहे. त्यांचं शरीर हे पंचभौतिक नाही आहे, म्हणजे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं नाही. हे त्याचं काय अवतार स्वरूप आहे. अवतार आहे, आविर्भाव आहे. आविर्भाव म्हणजे तेवढ्या पुरता प्रगट होणारा. अवतार म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त काळ असणारा रामकृष्णाची रूप. आणि नेहमी असणारं जे आहे त्याचं सगुण रूप ते भगवान विष्णू, महाविष्णू, याचं भगवान नारायण हे जे रूप आहे ते नेहमी असणार, ते चिद्रूप आहे. आणि त्याचं निर्गुण स्वरूप. तेव्हा
एवढं त्याचं ज्ञान त्या अर्जुनाला झालं, तेव्हा हा चिद्रूपिणी महामायेपासून त्यालाच योगमाया असं म्हणतात, हे जे रूप प्रगट झालं हे विराट स्वरूप प्रगट झालं म्हणा. तेव्हा निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती स्फुरण पावली, जसं शिव आणि शक्ती असं म्हणतात. शिव आणि शक्ती ही वेगळी नाही आहे. शिव हे निर्गुण स्वरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी शक्ती हे जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. त्यालाच आत्मा, त्यालाच परमात्मा असं म्हणतात. ते स्फुरण पावलं आणि ते स्फुरणरूप चैतन्य शक्तीने भगवंताच्या या दिव्य ऐश्वर्ययुक्त सामर्थ्यशाली रूप धारण केलं. ती चैतन्य शक्ती सर्व रूप धारण करते म्हणाल. ती चैतन्य शक्ती सगुण होते आणि सामर्थ्यशाली रूप धारण केलं. तेच हे भगवंताचं विराट रूप आहे म्हणाल. आणि ते भगवंताने अर्जुनाला दाखवलं. त्याचं ते चिन्मय रूप आहे. पण ते चिन्मय दिव्य रूप बघण्याची शक्ती केवळ जो भक्त आहे त्यालाच आहे. त्यालाच ते येतं. ते दिव्य दृष्टी त्यालाच मिळते, दुसऱ्याला नाही मिळत. जो भक्त आहे तोच ते दिव्य चिन्मय रूप बघू शकतो. कारण तो भक्त आपलं अज्ञान अहंकार रूपी जडत्वाचा त्याग करतो. अज्ञान आणि अहंकार, अज्ञान अहंकार नष्ट कली संहारती गाऊ प्रभूची कीर्ती. कृष्ण स्वामीचं पद आहे. अज्ञान अहंकार, अज्ञान आणि अहंकार. परमेश्वराचं दर्शन किंवा साक्षात्कार का होत नाही, तर त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. अज्ञान आहे, त्याचं स्वतःचं ज्ञान तो सांगतो. स्वतःचं ज्ञान एवढी बडबड करतो स्वतःच्या ज्ञानाची, हे काही विचारू नका. तेवढी कंटाळा येतो बाबा, तुझं आवर. अज्ञान आहे आणि त्याच्यात अहंकार आहे की मला काहीतरी ज्ञान झालंय. अज्ञान अहंकार. अज्ञान म्हणजे ढ आणि अहंकार म्हणजे गची बाधा आहे. म्हणजे ढग म्हणतो ना. ढग म्हणजे काय? ढ म्हणजे तो ढ आहे, अज्ञान आहे. आणि ग म्हणजे गची बाधा आहे. तेव्हा अज्ञानी अहंकार मनुष्याच्या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला परमात्म्याचं ज्ञान काय, परमात्म्याचं दर्शन होऊच शकत नाही. कदापिही त्याला परमात्म्याचं दर्शन होऊ शकत नाही. आणि हे दोन ज्याच्या ठिकाणी जातात आणि त्याचं सूक्ष्म देह जो आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, तो जेव्हा शुद्ध होतो, तो शुद्ध झाला की मग त्याला त्या अनुभव घ्यायला प्रयत्न करावा लागत. आम्ही त्यांना चव्हाणांना सांगितलं, हो लोक अनुभव घ्यायला जातात, परमेश्वराचा अनुभव. मग काय करायचं, चला ध्यान लावा, अमुक करा तमुक. परमेश्वर हा सहज प्राप्त आहे, कुठल्याही साधनाने तो प्राप्त होत नाही. साधन हे आपलं स्वतःला पात्र करण्यासाठी आहे. आपलं जे मन बुद्धी चित्त अहंकार हे जे आहे म्हणून त्याचं तिथे तो दर्शन होतो. तो जो आरसा आहे आतला, तिथे त्या परमात्म्याचं दर्शन होतं. म्हणून तो आरसा स्वच्छ पाहिजे. तिथे अज्ञान आणि अहंकार त्याच्यामुळे तो मलिन होतो आणि म्हणून तो स्वच्छ करावा लागतो. आणि म्हणून भक्ती केल्यामुळे तो स्वच्छ होतो. सद्गुरूंना शरण जाऊन जेव्हा तो भक्ती करतो, नुसती भक्ती करतो त्यांनी म्हणून, नुसत्या भक्तीने सद्गुरू प्राप्त होतात. आणि आत्मज्ञानाची प्राप्ती सद्गुरूशिवाय होत नाही. आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाशिवाय परमात्म्याचं दर्शन होत नाही. तेव्हा भगवंताचं हे दिव्य चिन्मय सगुण साकार रूप तो पाहू शकतो जेव्हा तो स्वतः चैतन्यमय होतो. म्हणजे भगवंताच्या सगुण रूपाचं आणि निर्गुण स्वरूपाचं दर्शन हे भक्ताला कसं प्राप्त होतं, हे आम्ही आमच्या एका काव्यात लिहिलंय. भावसरितेमध्ये ते काव्य आहे, हिंदीचं काव्य आहे. त्याचा निर्गुण स्वरूपाचं दर्शन आणि सगुण रूपाचं दर्शन. कारण सगुण तेच निर्गुण. सगुण इज इक्वल टू निर्गुण, निर्गुण इज इक्वल टू सगुण. काय याच्यात काही भेद नाही. पण जो भेद पाहतो त्याला खरं दर्शन झालं नाही.
निर्गुण की सत्ता से ही चले सकल संसार. अरे निर्गुणाच्या सत्तेमुळे, सत म्हणजे काय तर निर्गुण, सच्चित आनंद म्हणजे सत म्हणजे निर्गुण, निर्गुणी सत्ता आहे. निर्गुण की सत्ता से ही चले सकल संसार. हा संसार चाललाय ना, निर्गुणाची सत्ता त्याला आधार आहे म्हणून. निर्गुण की सत्ता से ही चले सकल संसार, पण सगुण की भक्ती जो करे हो जाए भव पार. पण सगुणाच्या निर्गुणाच्या सत्तेवर हा संसार आहे म्हणले, तो खोटा आहे, ती माया आहे. पण त्या मायेतून पलीकडे जायला पाहिजे, मग कसं जाणार? सगुण की भक्ती जो करे हो जाए भव पार. सगुणाची जो भक्ती करतो ना, तोच भवपार होतो ना. निर्गुण ईश्वर अगम है. अरे निर्गुण निर्गुण निराकार जो म्हणतात तो अगम आहे, तो तुम्हाला काही सापडणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय ते करावे संदेही निर्गुण. अरे ते संदेह, ज्याच्यामुळे संदेह निर्माण होतो असं निर्गुण आम्ही घेऊन करू काय म्हणाले. काय आम्ही सगुण, सगुणाला बसतो. सगुणाला बसता बसता निर्गुण आपोआप प्रगट होतो. निर्गुण ईश्वर अगम है भक्ती कैसे होय. निर्गुणाची भक्ती पण होऊ शकत नाही. सगुण ईश्वर सुगम है उसी की भक्ती होय रे मनुआ, उसी की भक्ती होय. सगुण ईश्वर सुगम है उसी की भक्ती होय. म्हणून ते सुनील घोरपडे म्हणतात, किती सोपं आहे म्हणले, पण किती गहन आहे असं. गहन आणि सोपं आहे. सोपं असेल पण गहन नाही तर काय उपयोग नाही, आणि गहन असेल कठीण असेल तर काय उपयोग नाही. पण गहन आहे म्हणले, हरिपाठामध्ये एवढं गहन लिहिलेलं आहे, किंवा श्रीमद भागवतामध्ये एवढं गहन, पण ते सोपं सोपं करून सांगितलं. सगुण ईश्वर सुगम है उसी की भक्ती होय. त्याचीच भक्ती होऊ शकते. म्हणजे सगुण ईश्वर सद्गुरु. परत सगुण ईश्वर म्हणशील तर तो प्रभू राम, भगवान श्रीकृष्ण, आणखी कोणी देवी, भगवान शिव, हे नाही म्हणले. यांची तू भक्ती करशील तर त्याचा फायदा होईल, त्याचा उपयोग होईल. काय तर तुला ते सद्गुरूंच्याकडे आणून ठेवतील. सगुण ईश्वर सद्गुरु, सगुण ईश्वर सद्गुरु आहे. उनकी भक्ती करे, त्यांची जर भक्ती करशील. निर्गुण ईश्वर ब्रह्मपद, निर्गुण ईश्वर ब्रह्मपद हृदय में सहज स्फुरे. त्याच्या हृदयात सहज स्फुरू लागते. तो सहज आहे म्हणजे त्यात सहज स्फुरायला लागतो. म्हणून ते शंकराचार्यांच्या याच्यात आहे, प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम, प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम. आत्मतत्वाचं स्फुरण होतं कधी? जेव्हा सद्गुरूंची भक्ती केल्यानंतर ते सर्व स्वच्छ होतं अंतःकरण, मन बुद्धी चित्त अहंकार. तेव्हा तिथे ते स्फुरण पावतो, तेव्हा ते आत्मस्वरूप स्फुरण पावतो. प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम, सच्चित आनंद. परमहंस गतिम तुरीयम, त्याला तुरीय असं म्हणतात. परमहंस गती म्हणतात, त्याला तुरीय असं म्हणतात. यम नेती नेती इति का पुरुषा वदंती. आणि म्हणून वेदांनी त्याला म्हटलं की नेती नेती. बाबा आम्ही सांगितलं पण एवढं नाही. म्हणून जे फक्त वेदालाच मानतात, सगुण ईश्वराला मानत नाही, ते म्हणले फसतात. यम नेती नेती इति का पुरुषा वदंती तद ब्रह्म निष्कलमहम नच भूत संग. ते ब्रह्म मी आहे, निष्कल म्हणजे सर्व कला विरहित, सर्व दोष विरहित, आणि भूताचा संग नसलेलं. भूत म्हणजे पंचमहाभूताचा संग नसलेलं, त्याच्या पलीकडचं, प्रकृतीच्या पलीकडचं, ते ब्रह्म मी आहे असं. मन के पार जो हो गया, म्हणून मनाच्या पलीकडे जायचं. पलीकडे मनाच्या माझ्या. मनाच्या पलीकडे जायचंय तर प्रेम पाहिजे. आता आम्ही म्हणत होते एकदम प्रेम दाटून आलं आमच्या ठिकाणी. ज्याच्या ठिकाणी प्रेम दाटून आलं, बस तो तीन गुणाच्या पलीकडे लगेच गेला.
आणि जोपर्यंत प्रेम दाटत नाही तोपर्यंत काय किती ज्ञान करून घ्या, या संसाराचं ज्ञान करा, याच्याबद्दल काही बोला, किती बोला, या ज्ञान निर्गुण निराकार स्वरूपाचं ज्ञान, त्याला म्हणले अपरोक्ष ज्ञान नाही होत, परोक्ष ज्ञान होईल. पुस्तक वाचून परोक्ष ज्ञान होईल. हे महाराज हे म्हणाले, ते महाराज ते म्हणाले, या पुस्तकात हे लिहिले, त्या पुस्तकात ते लिहिले, हे परोक्ष ज्ञान होईल. अपरोक्ष अनुभूती नाही होणार. अपरोक्ष अनुभूती प्रेम भक्ती दाटल्यानंतरच होते. अंतःकरणात प्रेम भक्ती जेव्हा प्रेम दाटून येतो, आता आम्ही म्हणता म्हणता प्रेम दाटून आलं, झाली अपरोक्ष अनुभूती त्याच्या ठिकाणी. पलीकडे मनाच्या माझ्या, एवढंच म्हणता येतं. आणि दाटून आल्यामुळे पुढचे शब्द नाहीत, मौन. काय ते याच्यात सांगतात, आपल्या योगामध्ये सांगतात की मौनात जा. कसं जा? तर सगळं तुम्ही विसरा आणि मग मौनात. अरे त्याला मौन नाही म्हणत. पण जेव्हा प्रेम दाटून येते आणि शब्द बाहेर निघत नाही, अशी अवस्था होते, आत बाहेर काही शब्द नाही, त्याला मौन असं म्हणतात. मौन म्हणजे गप्प बसणे म्हणजे मौन नाही. मौन म्हणजे निर्विचार अवस्था म्हणजेही मौन नाही. निर्विचार अवस्था तुझ्या ठिकाणी येईल, थोडा काळ येईल म्हणा, पण तेही मौन नाही म्हणा. तर तुझं अंतःकरण जेव्हा प्रेमाने दाटून येईल तेव्हा त्याला खरं मौन असं म्हणतात. प्रेमाने अंतःकरण दाटून येईल. गुलाबराव महाराज ते सांगतात, म्हणजे योगाने जो अनुभव एवढा कठीण कठीण असतो तो भक्तीने सहज येतो म्हणा. बस भक्तीने नुसतं एक भगवंताचं भजन तुम्ही म्हणा, काय भजन म्हणा, नुसतं मंत्र म्हणा, पण तो असा असा म्हणा की अंतःकरण दाटून येईल. पलीकडे मनाच्या माझ्या, बस एवढं अंतःकरण दाटून आलं. पुढची ओळ येत नाही म्हणा, पुढची ओळ येत नाही. ही जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये, या अवस्थेला निर्विचार अवस्था म्हणतात. निर्विचार अवस्थेच्याही पलीकडची अवस्था, याला समाधी अवस्था म्हणतात. खरी समाधी अवस्था ही आहे. नुसतं निर्विचार केलं तर म्हणलं, कारण परमात्मा सगुण निर्गुण आहे. परत निर्विचार म्हणजे तो निर्गुण आहे. निर्गुण तुम्हाला निर्गुणाचा अनुभव आला, निर्विचार अवस्थेचा अनुभव आला म्हणजे निर्गुणाचा अनुभव आला. पण सगुणाचा अनुभव नाही आला म्हणजे अर्धवट राहिला तुमचा अनुभव. म्हणजे सगुणाचा अनुभव नाही आला म्हणजे तुम्हाला आनंदाचा अनुभव नाही आला. सच्चित आनंद आहे ना, मग आनंदाचा अनुभव नाही येणार. सच्चा अनुभव येईल, चितचा अनुभव येईल, पण आनंदाचा अनुभव प्रेमाने येतो. प्रेम तू तेचे सुखरूप. सुख म्हणजे आनंद. प्रेमामुळे सुख निर्माण होतं आणि प्रेम म्हणजेच आनंद. आणि जे योगी लोक घेतात तो अर्धवट अनुभव होतो. काय निर्विचार अवस्था हा अर्धवट अनुभव आहे. वेदांचा अनुभव हा अर्धवट आहे, म्हणून वेदांनी नेती नेती म्हटलं. वेदांनी नेती नेती का म्हटलं? वेदांनी नेती नेती का म्हटलं? अरे इतकं नाही म्हटले, अपरोक्ष अनुभव नाही आला. तो कशाने येतो? प्रेम दाटल्याने. प्रेम जेव्हा दाटतं तेव्हा, गुलाबराव महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. जेव्हा प्रेम सद्गुरूंच्या प्रेमाने अंतःकरण दाटून येतो, शब्द बाहेर येत नाही. त्याला मौन असं म्हणतात. आम्ही मोठ्या कष्टाने शब्द बाहेर येतो. त्याला केवढे कष्ट घ्यावं लागतात त्या मौनातून. या मौनातून बाहेर यायचं म्हणजे केवढं कष्ट आहे. तेव्हा गुलाबराव महाराज सांगतात, अरे सद्गुरूंच्या प्रेमाने
जेव्हा कंठ दाटून येतो, त्याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात. अष्टसात्विक, आठ आठ भाव एकत्र होतात तेव्हा अश्रू, रोमांच, कंप, हृदय गदगद होणं, हे जेव्हा येतं तेव्हा याला अष्ट सात्विक भाव असं म्हणतात. ते सहज येतात. तेव्हा गुलाबराव म्हणतात ती खरी समाधी आहे. आणि कशी समाधी आहे ते त्यांनी त्यांनी समजावून सांगितलं. कशी समाधी आहे म्हणजे अशी जेव्हा अवस्था येते तेव्हा श्वासोश्वास बंद होतो. म्हणजे प्राणायाम, केवली केवली प्राणायाम, जो सर्वश्रेष्ठ प्राणायाम सांगितला, केवली प्राणायाम जो होतो तो प्राणायाम होतो ना. असा कंठ दाटून येतो तेव्हा प्राणायाम होतो, आपोआप होतो तो. तो काही नाक बंद करून असा करावं लागत नाही, म्हणजे नाही तर असं असं करायचं. तो असं बोटांनी नाक दाबून हे करून असं असा करावा लागत नाही. तो तो किती वेळ, जेवढा वेळ ते राहिला तेवढा वेळ तो राहतो. त्याला काही न करा आणि त्याचा जीव गुदमरत नाही म्हणा. आमचा असं अवस्था व्हायची महाराजांच्याकडे बोलताना. महाराज सांगायचे कीर्तन कर, आता तू बोल आणि कीर्तन कर. असं व्हायचं की आम्ही आम्ही 5-5 मिनिटं, 10-10 मिनिटं असं बोलूच शकत नव्हतो. बोलूच शकायचं नाही. अश्रू रोमांच हे. अहो एकदा तर असं गमत झाली की मी असं हे करता करता महाराज म्हणले कीर्तन कर होतो. नुसतं प्रवचन, त्या महाराजांनी मला कीर्तन करायला सांगितलं. कीर्तन उभे मी होतो. तर एकदा असं झालं की एवढं झालं, एवढं झालं, एवढं झालं, सगळे लोक एवढे हे झाले की काही केल्या तो शब्द बाहेर येईच ना. आणि मग अशी अवस्था झाली की मूर्छा मूर्छा हे त्याचं हे आहे म्हणा, अष्टसात्विक भाव. आणि त्याचा आम्ही अनुभव घेतला की मूर्छा येऊन आम्ही आता पडणार तेवढं महाराजांनी धरून घेतला मग. त्यांच्या लक्षात आलं होतं, त्यांच्या लक्षात आलं हा पडणार आता, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्याने लगेच आसनावरून उठून असं धरून घेतला. तेव्हा मूर्छा, अष्टसात्विक भावाने मूर्छा आहे ते शेवटी. आणि त्याच्या पलीकडे गेलं तर तो ईश्वरामध्ये एकरूप होऊन जातो. असे प्राण प्राण त्याचे निघून जातात असं म्हणतात. मीराबाईची तशी अवस्था झाली. ते श्रीकृष्णाच्या, मीराबाई श्रीकृष्णाच्या त्या मूर्तीमध्येच एकरूप होऊन गेली म्हणाल. ती मूर्ती तेवढ्या तेवढ्या वेळ जागृत झाली आणि ती त्याच्यात एकरूप झाली. साधी गोष्ट नाही मॅडम. वर्षानुवर्ष हिमालयात जाऊन तपश्चर्या करतात म्हणाले, त्यांनाही ते मिळत नाही म्हणाले. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. परब्रह्म निष्काम तो गवळ्यांच्या घरी कशाला आला हो? त्यालाही अनुभव नव्हता, तो तर परब्रह्म होता, पण त्याला सगुणाचा अनुभव, त्याला भक्तीचा अनुभव नाही. भक्ती म्हणजे काय म्हणून तो सद्गुरूला शरण गेला. म्हणून भगवान श्रीकृष्ण सद्गुरूंना शरण का गेले याचं इंगित असं आहे की त्याला तो भक्तीचा अनुभव नाही, सद्गुरू भक्तीचा अनुभव नाही, भक्तीचा अनुभव नाही, अष्टसात्विक भाव नाही. परब्रह्म असेल म्हणले आपल्या ठिकाणी, परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपन गुरु केला. का केला? आणि तुकाराम महाराज स्वतः रामाचे अवतार, त्यांनी का सांगितलं मला सद्गुरू पाहिजे? काय असं का झालं म्हणाले? अरे त्याच्याशिवाय तो पूर्ण होत नाही म्हणत. असा अनुभव आम्हाला सद्गुरूने आणून दिला. काय लोक सांगतात मग आम्ही ब्रह्मांड याला भेटलो, त्यांना भेटलो, ब्रह्मांडात यात्रा केली, अंतरयात्रा केली, बहिर्यात्रा केली, असं केलं तसं केलं, पण अष्टसात्विक भावाचा अनुभव आला का? त्यात म्हणले सगळं आलं. मग गुलाबराव महाराज सांगतात की म्हणाले असं अंतकरण दाटून येणं, अश्रू येणं, कंप येणं, रोमांच उभे राहणं, रोमांच, अश्रू रोमांच,
अंतःकरण सद्गदित होणं, कंठावरोध, अश्रू रोमांच आणि मूर्छा, आणि शेवटी सांगितलं की देहही सोडून जातो तो. देहाची अडचण त्याला त्याच्या ठिकाणी हे होत नाही. तेव्हा याला परिपूर्ण ब्रह्मस्वरूपाचा अनुभव असतो. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव म्हणजे काय म्हणजे, पण हा अनुभव ते हिमालयात जाऊन येणाऱ्या त्या राहणाऱ्या हजारो 2000 वर्ष झाली, 15,000 वर्ष झाली, पण त्याला हा अनुभव नाही राहिला आला तर तो तसाच कोरडाच राहिला. भगवान श्रीकृष्णाने 125 वर्षाचं आयुष्य, प्रभुरामाचं आयुष्य, अवतार सुद्धा आले आणि गेले. आणि ही योगी लोक, अरे कधी ना कधी ब्रह्मदेव सुद्धा म्हणाले एवढ्या वर्षानंतर जाणार, तर तू त्या योग्याचं काय सांगतो. हा योगी इतके वर्ष, तो योगी तितके वर्ष, आणि लोक त्याला भुलतात. आणि मग त्याचं एवढं की सगळे लोक त्याच्या मागे चमत्कार आणि हे, आणि मुख्य गोष्ट राहते, मुख्य गोष्ट तर राहूनच गेली. काय म्हणजे इथे, अरे सगळेच इथे म्हणले कंठावरोध झाला की श्वास बंद होतो तो, आणि तो किती, जेवढा वेळ राहील तेवढा वेळ, आणि त्या श्वासाला काही धरून ठेवावं लागत नाही म्हणा. तो श्वास निरोध होतो म्हणा. काय मनाचा निरोध, मन निर्विचार, काय ते प्रेमात एवढं विरघळून जातं म्हणा, त्याचं अस्तित्वच राहत नाही, मनाचं अस्तित्वच राहत नाही. पण मनाचं अस्तित्व जिथे राहिलं नाही, तीच तर आत्मस्वरूपाची अवस्था आहे म्हणा. कंप होतो, अश्रू येतात, रोमांच होतो. याला अष्टसात्विक भाव म्हणतात. ज्याला अष्टसात्विक भाव झाले तो खरा भक्त, तो खरा योगी, तो खरा ब्रह्मस्वरूप झाला. या जगात तो खरा ब्रह्मस्वरूप झाला, बस. बाकी कुछ नाही म्हणा. बाकी तू किती वर्णन सांग, काय उपयोग नाही म्हणा. बाकी किती सिद्धी सांग, आणि ते अमुक प्रगट होतात, मग ते असं झालं, मग त्यांचा आकार दिसला, मग ते माझ्याशी बोलले. अरे हे सगळं भाकड कथा झाल्या म्हणा, ते वटवट झाली, फुकटची वटवट झाली म्हणा. त्याचा काही उपयोग नाही. खरा अनुभव काय, खरा अनुभव कोणालाच माहिती नाही. आणि म्हणून सर्व संतांनी हा खरा अनुभव घेतला. कसा? कीर्तन केलं त्यांनी, कीर्तन. हा अनुभव कशाने येतो? कीर्तनाने येतो म्हणाला. हा अनुभव ध्यानाने येत नाही, हा अनुभव तपश्चर्येने येत नाही. सिद्धी प्राप्त, तपश्चर्येने सिद्धी प्राप्त होतात, पण हा अनुभव येत नाही. भगवान म्हणतात हे घ्या, चाल सिद्धी घेऊन जा, तू तपश्चर्या कर, सिद्धी घेऊन जा, हिमालयात जा, चमत्कार कर, एक नाही 10 देह धारण कर, लोकांना भेट, इकडे भेट, तिकडे भेट, तिकडे भेट. काय पण म्हणाले तुझा काय उपयोग नाही. तेव्हा भगवान सांगतात हा असा अनुभव अर्जुनाला आला, सगुणामुळे आला. मन के पार जो हो गया, मन के पार, जेवढा वेळ अनुभव तो मनाच्या पार झाला म्हणा. वारंवार जेव्हा हा अनुभव घेईल तो मनाच्या पार कसं जायचं त्याला कळलं म्हणा. मन के पार जो हो गया वो भव पार, तो भवपार झाला म्हणा. त्याला भवाचं काही बंधन नाही, काय त्याला कसली भीती नाही आणि कसलं काही नाही, चिंता नाही काही. मन के पार जो हो गया वो भव पार, दृष्टा बन देखे सभी, मन बुद्धी व्यापार. तो द्रष्टा पण त्याला आपोआपच येतं म्हणजे. त्याला काही द्रष्टा व्हावं लागत नाही. नाही तू सगळं बघ, द्रष्टा हो, द्रष्टा कैसे बने. आणि साक्षी कैसे बने, अरे असं वाचून लिहून नाही येत म्हणाले. तसं त्या भक्तीने ती अवस्था, त्या अवस्था सहज आहे म्हणा. उत्तमा सहजा अवस्था, सहज अवस्था उत्तम आहे. मध्यमा ध्यानधारणा, मग ध्यानधारणा करा. तुम्हाला नाही येत ना, मग ध्यानधारणा करत बसा. मध्यमा ध्यानधारणा. उत्तमा सहजावस्था, सहजावस्था भक्ती प्रेमाने येते. सद्गुरूच्या भक्ती प्रेमाने सहजावस्था येते.
दृष्टा बन देखे सभी मन बुद्धि व्यापार, परमानंद सद्गुरु वचन मुक्त मणिहार, परमानंद सद्गुरु वचन मुक्त मणिहार, निज धामानंद करे सद्गुरु प्रेम विचार. की सद्गुरूच्या प्रेमाचा विचार केला म्हणजे अशी अवस्था येते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. तुला सगुण म्हणू का निर्गुण? सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण आणि निर्गुण मिळून एक गोविंद, त्याचा अनुभव. तुझ स्थूल म्हणू की सूक्ष्म रे. तुला स्थूल म्हणू की सूक्ष्म? स्थूल सूक्ष्म एक गोविंदू रे. तुझ व्यक्त म्हणू की अव्यक्त रे. व्यक्त अव्यक्त एक गोविंदू रे. अशी अर्जुनाला भगवंताने दिव्य दृष्टी दिली. म्हणजे काय तर ना निद्रा ना जागृती अशी ज्याची स्थिती, असा अर्जुनाच्या ठिकाणी तो आनंद झाला, सच्चित आनंद. प्रेमाने तो पूर्ण भरला आणि त्याला ते अष्टसात्विक भाव त्याच्या ठिकाणी झाले. त्याबरोबर त्याला समाधी लागली. त्या अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली म्हणजे कसं तर त्याच्या अर्जुनाच्या अंतःकरण मोठा गहन विषय आहे. आणि हा अनुभवाचा विषय की लोक सांगतात अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली म्हणजे काय. त्याला वाटतं की काहीतरी मॅजिक केलं आपलं. काय श्रीकृष्णाने, आता श्रीकृष्णाची शक्ती आहे, त्यांनी मॅजिक केलं, अर्जुनाला असा हात केला असेल आणि अर्जुनाला दिव्य दृष्टी मिळाली आणि मग अर्जुनाने ते दिव्य ते त्याचं विराट रूप बघितलं. अरे असं नाही. तर म्हणले त्या कुठल्या अवस्थेत त्याला दिव्य दृष्टी मिळाली म्हणजे कुठली अवस्था झाली त्या अर्जुनाची, कुठली अवस्था झाली त्या अर्जुनाची, काय प्रत्यक्ष अवस्था झाली. मगाशी आम्ही सांगितलं आमची जी अवस्था झाली, महाराजांनी आम्हाला धरलं. त्या अवस्थेला ना निद्रा ना जागृती अशी अवस्था म्हणतात. त्या अवस्थेला काय म्हणतात, तिथे निद्राही नाही जागृती नाही. जागृती म्हटलं तर बाकीचं काही भान नाही, देह भान नाही, बाकीचं काही भान नाही म्हणून जागृती नाही. आणि निद्राही नाही म्हणजे तो झोपलेला नाही, अज्ञान नाही आहे त्याच्या ठिकाणी, तमोगुण नाही आहे. सत्वगुणाच्या 3 गुणाच्या पलीकडे येतो. सत्वरज तम, तमोगुण तर नाहीच आहे, सत्वगुण पण नाही म्हणते. काय तर अशी जी स्थिती असते त्याला ब्राह्मी स्थिती, एशा ब्राह्मी स्थिती पार्थ. त्याला त्या ब्राह्मी स्थितीमध्ये ती प्राप्त झाली. का तर श्रीकृष्णाच्या प्रेमाने प्राप्त झाली. त्या प्रेमामध्ये त्याचं अंतःकरण भरून आलं आणि त्याची ना निद्रा ना जागृती ऐशी ज्याची स्थिती, असं महाराजांनी केलं. ना निद्रा ना जागृती ऐशी ज्याची स्थिती म्हणजे इकडे निद्राही नाही जागृती नाही, याच्या मधली स्थिती. मधली स्थिती जो आहे ती मध्यस्थितीत भगवंतानी अर्जुनाला नेऊन ठेवलं. या मध्यस्थितीत कसं ठेवलं, त्याच्या ठिकाणी प्रेम भक्ती एवढी निर्माण झाली त्याच्या कृपेने. भगवंताच्या कृपेनेच ती प्रेम भक्ती त्याच्या ठिकाणी एवढी उत्कट झाली, प्रेम भक्ती, की त्या अवस्थेत त्याला नेऊन ठेवलं आणि त्याला समाधी स्थितीचा अनुभव आला. आणि या समाधी स्थितीतच अर्जुनाला भगवंताच्या विराट रूपाचं दर्शन झालं. असा असा आमचा शोध आहे. काय ऍज अ सायंटिस्ट आय डिक्लेअर, आय हिअर बाय डिक्लेअर काय दॅट हे माझ्या संशोधन आहे. या संशोधनाचं इन्फरन्स, माझा हा इन्फरन्स आहे. त्या पीएचडीच्या थेसिस मध्ये इन्फरन्स का, माझा इन्फरन्स काय की विराट रूपाचं दर्शन कधी झालं अर्जुनाला, हे कुठल्या गीतेत दिलेलं नाही. कुठल्या पुस्तकात दिलेलं नाही, कुठल्या गीतेत दिलेलं नाही, कुठल्या ग्रंथात दिलेलं नाही, पण संतांनी अनुभवलं. संतांच्या अभंगात कुठेतरी याची झलक दिसेल तुम्हाला. झलक झलक दिसेल तुम्हाला, कळणार नाही ते, झलक दिसेल. पण जो झलक ओळखतो त्यालाच दिसेल म्हणाल, नाही तर नाही दिसणार, कारण ते झळकून जाणार आहेत. याच्या मधली स्थिती म्हणजे योग. त्या विराट स्वरूपाचं दर्शन झालं आणि यालाच भगवान श्रीकृष्णाने समत्वम योग उच्चते. गीतेमध्ये कुठला योग सांगितलाय हो, तर गीतेमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत समत्व हा योग सांगितला. मध्यस्थिती म्हणून लग्न कोणाचं दोघांचं लावायचं तर मध्यस्थाची खूप आवश्यकता असते. मध्यस्थ हा मोठा इम्पॉर्टंट होतो तेवढा.
की त्याच्याशिवाय दोन्ही बाजूचं पान हालत नाही म्हणले. दोन्ही बाजू बसलेले आहेत, पण मध्यस्थ पाहिजे बाबा, नाही तर काय उपयोग. आमच्या बहिणींचे लग्न झाली तर आमच्याकडे जे दाजी दाजी म्हणून यायचे, भटजी, त्यांना आम्ही दाजी म्हणायचो. तर त्यांनी सगळे ते लग्न त्यांचे लावून ते मध्यस्थ त्यांना सांगायचं, दाजींना सांगायचं की दाजी बघा आमच्या मुलीसाठी कोणी. पाद्यांचं लग्न कसं ठरलं माहिती, मला वाटतं त्यांनीच लावलं का काय. पण बाकीच्या बहिणींचं त्याने लग्न असं की त्यांना सांगितलं की झालं, तिथे अनुरूप विवाह वगैरे काय बघण्याची गरज नाही म्हणजे शादी वगैरे शादी डॉक्टर. ते मध्यस्थ आणि त्यांनी ते सांगतील ते सगळं करायचं तसं दोन्ही याचं काय. मग मध्यस्थिती खूप मोठी. आमचे किरण मुळीत ते त्यांच्या हातात हे असतं, दुकानात गेले, मग आम्ही त्या दिवशी उद्घाटन करत होतो, त्याने ते आपलं हे घेतलं मोबाईल आणि ते बघत होते. म्हटलं काय बघतायत एवढा वेळ, फुकट टाइम वेस्ट. म्हणजे एवढा काय फुकट टाइम, मी आपल्या मनात म्हटलं जाऊ द्या, काय बघू द्या, काय करतात तर बघूया, आपण तर बघू. त्यांचं काय आहे ते, आपण काय द्रष्टा साक्षी, आपण साक्षी भाव घेऊ, तेवढंच आपल्याला चान्स साक्षी भावाचा अनुभव घ्यायचा. त्या म्हणलं करू द्या. त्यांनी बरंच काळ इकडून तिकडे काय आम्ही साक्षी भावात होतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही. साक्षी जो असतो तो डिस्टर्ब करत नाही कोणाला, आम्ही त्यांना काही डिस्टर्ब केलं. मग त्यांनी ते इकडे मग त्यांनी शेवटी तो मध्यबिंदू शोधून काढला. हा मला आता झालं मध्यबिंदू. मग त्याला सांगितलं हे इकडे कर, ते तिकडे कर, असं करून त्यांनी तो मध्यबिंदू का तर मध्यस्थ सगळं महत्वाचं आहे. म्हणजे अहो नागपूर हा संपूर्ण देशाचा, भारत देशाचा मध्यबिंदू आहे. त्याचे झिरो माइलस्टोन, ब्रिटिशांनी तिथे 0 माइलस्टोन लावला असा. आम्ही किरण मिळून दाखवला, म्हणलं हा बघा 0 माइल, तिथे रिझर्व्ह बँक आहे आणि तिथे ही रिझर्व्ह बँक दिसली समोर, इथे म्हटलं हा 0 माइलस्टोन आहे, ब्रिटिशांनी लावलेला आहे. इथून मोजायला सुरुवात होते. इथून भारत देशाचं काही मोजमाप करायचं असलं तर इथे सगळे लोक येतात आणि इथून मोजमाप सुरू करतात. काय तर मध्य भागाला एवढं महत्व आहे. म्हणलं मध्य भाग मध्ये जो असतो त्याला एवढं काय, तयामध्ये अवधूत निराकारी. म्हणजे ईश्वराला शोधायचं असेल तर कुठे शोधायचं, मध्य भागात शोधायचं. देहाचा मध्य भाग कुठे आहे म्हणाले, हृदय, आणि म्हणून हृदयात तो सापडतो. काही लोक म्हणतात इथे ईश्वर, कालच परवा मी काय ते बघतो, कोणी म्हणतो हा ईश्वर कुठे असतो, हा भगवान किधर रहता है, ते म्हणलं भगवान इधर रहता है. काही म्हणतात भगवान इधर रहता है, आणि काही भगवान स्वतः काय म्हणतात, हृदयेशे अर्जुन तिष्ठती. ते खरं आहे. काय ईश्वर सर्वभूताना हृदयेशे अर्जुन तिष्ठती, गीतेत सांगितलं, ते खरं आहे. तर देहामध्ये सुद्धा तो त्यांनी मधली जी स्थिती आहे ना ती घेतली. म्हणजे का घेतली, त्या ब्रह्मांडाचा मध्य ते, कारण बिंदू पासून ते ब्रह्मांड असं मोठं होत जात. ऍटम पासून ऍटम बॉम्ब तो असा मोठा होत जातो. कारण असतो किती, जेवढा बारीक तेवढी त्याची शक्ती जास्त म्हणा. अणू, परमाणूंचे आणखी परमाणू, जेवढा तो बारीक तेवढी त्याची शक्ती वाढत जाते. आणि जेव्हा त्याचा स्फोट होतो तेव्हा तो एवढा मोठा स्फोट होतो की त्याची बिग बँग होते. त्याला ते बिग बँग थिअरी म्हणतात. बँग म्हणजे मोठा स्फोट, काय परमाणूचा स्फोट. कारण तो असतो एकदम सूक्ष्म, पण त्याची शक्ती एवढी असते की काय विचारू. तेव्हा मधली स्थिती, म्हणून आमच्या महाराजांनी लिहिलंय, एकीकडे कान्हा गवळण राहे दुरी. कान्हा एकीकडे उभा आहे म्हणाले गोकुळात, आणि गवळण दुसरीकडे उभी आहे, किंवा राधा दुसरीकडे उभी आहे. एकीकडे कान्हा गवळण राहे दुरी, दोघांमध्ये अवधूत निराकारी. आणि दोघांच्या मध्ये जो भाग आहे, गवळण आणि श्रीकृष्ण यांच्या मध्ये जो भाग आहे, तिथे अवधूत दत्त हा निराकारी आहे. तिथे दत्त आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि गवळण किंवा राधा याच्यामध्ये कोण आहे,
तर अवधूत निराकारी, तो निराकारी आहे. म्हणून नैनम छन्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्तापो न च शोषयति मारुतः, असा जो आत्मा आहे तसा म्हणले तो निराकार आहे, अवधूत निराकारी दोघांमध्ये आहे. म्हणजे अवधूताला शोधायचं तर कुठे? दोन गोष्टींच्या मध्ये. तुला काहीतरी दिसतंय, दोन जण भांडतायत, मग आपण कुठे बघायचं? त्या दोघांच्या मध्ये बघायचं. काय तिथे भांडण नाही, दोघांच्या मध्ये बघायचं. म्हणजे आपल्याला त्याच्या भांडणामध्ये आपण सामील होणार नाही, त्याच्या भांडणात गुंतणार नाही. दोघ जण बोलतायत प्रेमाने, त्याच्या मध्ये बघायचं म्हणजे आपण दोघांमध्ये गुंतणार नाही. एकाच्या ठिकाणी बघितलं तर आपण त्याच्यामध्ये गुंततो. या सृष्टीत कुठल्याही गोष्टीत एकाच ठिकाणी जेव्हा आपण बघतो किंवा गुंतून राहतो, तेव्हा म्हणाले आपण त्याच्यात गुंतो, मायेमध्ये गुंतो. म्हणजे दोन याच्या मध्ये बघितलं पाहिजे, मध्य बिंदू. असा किरण सारखा असा मोबाईल घ्यायचा, तुम्हाला येत नसेल तर, आणि असा घेऊन जायचा सगळीकडे, कुठे बघायचं? मध्ये. असं जेव्हा तुम्ही शोधाल ना, तेव्हा परमेश्वर निश्चित सापडणार तुम्हाला. काय मोबाईल मध्ये बघायचं असेल तर असं बघा, प्रिझमॅटिक कंपास, तो कंपास बघा, आणि त्याचा काटा कुठे जातो तो बघा तुम्हाला, आणि तिथे परमेश्वर आहे. मग तिथे त्या काट्यावर तुम्ही बघितलं ना, काट्याच्या अणीवर बसले 3 गाव, दोन बसले एक, दोन ओसाड एक वसेची ना. म्हणजे सगळी माया तुमची गायब होऊन जाईल म्हणाल. त्या काट्यावर तुम्ही बघाल ना, मग तिथे गाव वसूच शकत नाही, म्हणजे तिथे माया राहू शकत नाही, तिथे संसार वसूच शकत नाही. काय काट्याच्या अणीवर बसले 3 गाव. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, आम्ही आयडिया केली, काट्याच्या अणीकडे बघत राहिलो. काय म्हणून ते लोक त्राटक करतात, ते ज्योतीकडे बघतात आणि ते त्राटक करतात. हे मोठे आयडिया काढतात तो एक एक. आम्ही समजतो कुठून आयडिया काढली याने. काय हे काय योग काढलाय आम्हाला माहिती आहे, म्हणजे काय योग वगैरे काय सगळं माहिती आहे आम्हाला. काय हे ज्ञान वगैरे काय सगळं माहिती आहे बघा. तेव्हा याच्या मध्ये, दोघांच्या मध्ये तो निराकार भगवान, तो दोन गोष्टींच्या मध्ये सापडतो. ज्ञान आणि अज्ञान, एकीकडे ज्ञान आहे, एकीकडे अज्ञान आहे, तर सापडणार नाही. ज्ञानाकडे गेलं तरी सापडणार नाही, अज्ञानाकडे गेले तरी सापडणार नाही. दोघांच्या मध्ये तो सापडतो. म्हणजे ज्ञानही नाही, अज्ञानही नाही आहे, त्याच्या मध्ये तो आहे. म्हणून तो निराकार आहे. तो आणि तो सूक्ष्म नाहीये, स्थूलही नाहीये, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याच्या मध्ये आहे, व्यक्त नाहीये, अव्यक्त नाहीये, त्याच्या मध्ये तो आहे. तेव्हा भक्ताला सद्गुरु दिव्य दृष्टीची प्राप्ती करून देतात. कसं? आता हल्ली म्हणतात सूक्ष्म जगताचं दर्शन करा. अरे सूक्ष्म जगत सूक्ष्म जगाचं दर्शन कसं होणार? म्हणजे सूक्ष्म देहाने करता येतं, पण भक्ताचा जो सूक्ष्म देह जो आहे तो स्वच्छ झाला पाहिजे ना. तर स्वच्छतेचं कोणी काही बघतच नाही, तो घाणेरडा देह घेऊन तो सूक्ष्म सूक्ष्म दर्शन करायला जगात जातो म्हणाले. त्याला कसं होणार? आणि म्हणून तो त्याला भ्रांती पडते आणि तो भरकटतो म्हणाले. म्हणून सद्गुरु प्रेमाने मन बुद्धी चित्त जेव्हा शुद्ध होतो, तो सूक्ष्म देह शुद्ध होतो. तो बुद्धी, मन हे सद्गुरूंच्या प्रेमाने शुद्ध होतं, बुद्धी ही सद्गुरूंच्या ज्ञानबोधाने शुद्ध होते, आणि चित्त हे मंत्राने शुद्ध होतं. आणि म्हणून आम्ही चव्हाणांना सांगतो की चित्त शुद्ध होत आहे. ते म्हणत होते की असं काय मला अनुभव येतात, काय करावं? म्हटलं हे चांगलं लक्षण आहे. तुम्हाला काय काय अनुभव वाईटही येतील, चांगले येतील, वाईट विचार येतील, कधी चांगले विचार येतील, काय येतो, पण तुम्ही मंत्र म्हणत राहा तर तुम्हाला लक्षात येईल की वाईट विचार निघून जातील. निगेटिव्ह, वाईट म्हणजे निगेटिव्ह विचार. मनुष्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही विचार येत असतात. ते कुठे असतात? ते चित्तात असतात. आणि चित्त जर शुद्ध करायचं आहे तर ते मंत्राने होतं, म्हणून मंत्र दिलाय. आणि म्हणून ते म्हणाले की मी आता सारखा तो मंत्र म्हणत असतो. मंत्राने ते, मग काही वेळेला भीती वाटेल, काही वेळेला संसाराचं भय वाटेल,
संसाराची चिंता येईल. पण हे सगळं येत आहे ते जाण्याकरता येत आहे. आमचे वडील म्हणायचे, चलते फिरते नजर आओ. आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या कोणी बोलत असले, ते कोणाशी बोलत असले ना, आम्ही तिकडे ऐकलं असं, तर ते सांगितलं, नाही नाही, चलते फिरते नजर आओ. म्हणजे इकडून जायचं यायचं. त्यांचे युनियनचे लोक आलेले असायचे आणि ते युनियनचे लोक लेखाचे असे असायचे की काय घाणेरड्या घाणेरड्या शिव्या द्यायचे. काय तो मॅनेजर असा आहे, तो असा आहे, त्याचं शिवीशिवाय त्याचं काय नाही. हे लोक ते काय म्हणतात त्याला, नास्तिक लोक, त्यांना शिव्या, त्यांच्या शिव्या भरलेले असतात. कॉम्रेड लोक, त्या कॉम्रेड लोकांच्या याच्यात ते होते, ते सारखे शिव्या द्यायचे. मॅनेजर हा, ते शिवीनेच सुरुवात करायचे. पहिला शब्द जसं ओंकार आणि सगळी सुरुवात करतो तसं त्यांच्या बोलण्याची सुरुवात शिवीने. काय आता आपण घेऊ नाही शकत. आता तुम्हाला माहिती आहे, एखाद्याचं बोलण्याची सुरुवात म्हणजे शिवीने. एक कॉम्रेड लोकांचे असंच मोठी गंमत आहे. म्हणून ते पंतप्रधानांना एवढं शिव्या देतात. त्यांचं शिवीने, शिवी गाणी सुरुवात होते म्हणा. का हो एवढी शिव्या का देतात? त्याच्याशिवाय त्यांना पुढचं स्फुरतच नाही म्हणाले. शिवी दिल्याशिवाय त्यांना पुढचं काही स्फुरतच नाही. पुढचं भाषण ते बोलूच शकत नाही, म्हणून ते शिवी देतो. जसं आपण हरिओम म्हणतो आणि आपल्याला स्फुरण होतं, तसं काय श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर स्फुरण. तसं त्याने शिवी दिली ना की मग त्यांना ते स्फुरतो. आता काय करणार, काय तेव्हा ते सांगतात की सूक्ष्म देह शुद्ध झाला पाहिजे. जेव्हा शुद्ध होतो, मग शुद्ध कसा होतो आम्ही त्यांना सांगतो. मन शुद्ध करायचं असेल तर प्रेम पाहिजे, भरपूर प्रेम पाहिजे. काय मग म्हणायचं, म्हणून तो भाव सांगत आहे, पलीकडे मनाच्या माझ्या परमानंद, असं म्हटलं की झालं. प्रेम झालं, अंतःकरणात सुरू, प्रेमाचा प्रवास सुरू झाला की मन शुद्ध झालं. सद्गुरूंचं प्रवचन झालं, ते लिहायला लागलं, घोरपडे ते लिहित असत. आणि ते म्हणतात आता माझे, ते म्हणतात एक एक, ते सांगतात एक एक खोड निघून पडली म्हणले माझे. असे अनेक खोड असतात, अनेक पुट असतात म्हणले, एक एक पुट ते गळून पडतात ना. अरे वा वा, एक एक पुट गळून पडतात त्या ज्ञानाने आणि बुद्धी शुद्ध होते. असं अशात ते वर्णन करतात. म्हटलं बरोबर वर्णन आहे तुमचं, बरोबर आहे. सद्गुरूंच्या बोधाने म्हणणं सगळं ते पुट एक एक पडतात, म्हणजे बुद्धी शुद्ध होते. प्रेमाने मन शुद्ध होतं, बुद्धी बोधाने शुद्ध होते आणि चित्त मंत्राने शुद्ध होतं. मंत्र याच्या करता मंत्र सारखा म्हणत राहायचा, मंत्र सारखा मंत्र म्हणत राहायचा. किंवा याच्यापेक्षा सोपी युक्ती सांगतो म्हणाले, अखंड अखंड नामस्मरण कसं होईल. आम्ही विचार केला, शोध, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता हे आमचे रिसर्चचे इन्फरन्सेस आहेत. थोडा उशीर होईल पण फार गमतीदार गोष्ट आहे. इन्फरन्सेस काय, आम्ही शोध केला की असा मंत्र म्हटला तर तो मध्ये मध्ये कोणी काही म्हणणार, कोणी काही म्हणणार, काय होणार आणि बंद होईल. मग काय, ते एकदा आम्हाला आठवतं, परमानंद स्वामींनी सांगितलं होतं, काय बघा शोध कसा, की म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांचं हरिपाठातलं त्यांनी सांगितलं, धरोनी श्रीहरी जपे सदा, जपमाळ अंतरी, ज्ञानदेवा जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की ज्ञानदेव जप नाही करत म्हणाले. ज्ञानदेवाने जप केला असता तर तो खंडित झाला असता मध्ये मध्ये. पण श्रीहरी त्यांच्या अंतःकरणात जो बसलेला आहे सद्गुरु रूपी, सद्गुरु त्याचा जप करत असतात म्हणाले. धरोनी श्रीहरी जपे सदा, जपमाळ अंतरी, आत जप धरून ते जप करतात. तेव्हा सद्गुरूची मूर्ती जेव्हा आपल्या हृदयात ठसते पूर्णपणे, तेव्हा सद्गुरू तो जप करतात आपल्यासाठी, ऑन युअर बिहाफ. माय डिअर डिव्होटी, आय एम डुईंग दिस
चॅन्टिंग ऑन युअर बिहाफ. असं असं सद्गुरू म्हणतात. आय एम डुईंग दिस ऑन युअर बिहाफ अँड यू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. काय या जगात तुला काय तुझं करायचं ते कर, पण लक्षात ठेव की मी जप करतोय हे जर तू आठवण ठेवशील तर तुझा जप आपोआप होईल, म्हणजे अखंडित होईल. माझी मी जर तुझ्या हृदयात आहे असं तुला स्मरण असेल तर मग म्हणले तो जप मी करतोय आणि जप मी करतोय म्हणजे तो अखंड होणार. अशी आम्हाला मोठी त्याच्यातली युक्ती सापडली. ज्ञानदेवा मौनी, ज्ञानदेवा मौनी जपमाळ अंतरी. ते मौन झाले आणि अंतरामध्ये जपमाळ जपायला लागले. जपमाळ अंतरी, मग काय म्हणा धरोनी श्रीहरी. मग तिथे आत कोण बसलाय तर श्रीहरी आत बसलाय, सद्गुरू बसले आहेत आणि त्यांनी धरली आहे जपमाळ अंतरी आणि तो जप करतोय म्हणून मी मौन झालो. ज्ञानदेवा मौनी जपमाळ अंतरी म्हणून अखंड जप आहे म्हणते. नाही तर माझ्या भरोश्यावर केला असता तर तो गेला असता, त्याच्यात पुष्कळ खंड पडला असता. आणि म्हणून ह्या अशी जेव्हा स्थिती असते तेव्हा त्याला विराट स्वरूपाचं दर्शन होतं. सगुण साक्षात्कार त्याला म्हणतात की मला सगुण साक्षात्कार झाला. आणि ना निद्रा ना जागृती अशा अवस्थेत ही, अशा अवस्थेमध्ये हा सगुण साक्षात्कार होतो. जसं त्या तुकाराम महाराजांना झालं. त्यांनी भगवंताचं भजन केलं आणि प्रभुराम त्यांच्या समोर उभे राहिले. तेव्हा असा हा अनुभव प्रत्येक भक्ताला येतो, भक्ताला येऊ शकतो. याला तुरीय अवस्था म्हणतात. चौथी अवस्था तुरीय अवस्था. साक्षी साक्षी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. तर भगवंताचा हा सगुण साक्षात्कार या तुरीय अवस्थेत होतो. तेव्हा हा विराट स्वरूप त्या अर्जुनाने कुठे बघितलं तर त्या तुरीय अवस्थेत बघितलं, म्हणजे साक्षी अवस्थेत बघितलं. म्हणजे त्या प्रेम समाधी मध्ये त्यांनी ते विराट स्वरूप बघितलं. हीच त्याची दिव्य दृष्टी. असा आमचा शोध आम्ही केला. तेव्हा भगवान सांगतात एवमेतद्यथाथात्मं त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. तेव्हा एवढं सांगून आज पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.